नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता भुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. जसं की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स होत्या आणि तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरून मी सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आन्सर PYQ अतिसंभाव्य क्वेश्चन घेऊन आलेले आहे. सामान्य विज्ञानामध्ये तुम्ही एसएससी आणि रेल्वेचा जर अभ्यास करत असणार आहात तर तुमचे जे कमेंट्स आहे, तुमचे जे डिमांड आहेत त्याच्यामुळे आपण हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत, है ना. तर यामध्ये मी वन लाइनरची कन्सेप्ट घेऊन आलेली आहे. आजपासून आपले वन लाइनरचे हे तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये लेक्चर मिळणार आहे. आजपासून आपले हे लेक्चर सुरू होणार आहे. तर लेक्चरला शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आपण हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत. फक्त 10 क्वेश्चन 10 का दम तुम्ही म्हणू शकता त्याला. तर हे जे 10 क्वेश्चन असणार आहे हे वन लाइनर स्वरूपाचे असणार आहे. क्वेश्चन आन्सर तुम्हाला इथे लगेच कळून जाणार आहे आणि असे क्वेश्चन आन्सर आहे जे की तुम्हाला सेंट्रल लेवलला येतात, म्हणजे एसएससी अँड रेल्वेला येतात. ठीक आहे. तर बघूया सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आन्सर. बघा व्हिडिओला शेवटपर्यंत. सर्वात पहिले लिंकला शेअर करून घ्यायचं आहे, कारण आता क्वेश्चन आन्सर सुरू झालेले आहेत आणि सेशनला सर्वप्रथम सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर जाऊया पहिल्याच प्रश्नावर. तर पहिल्या प्रश्नाचं आन्सर काय येणार आहे सांगा मला. तर काय सांगितलं, सूर्यापासून दूर आहे आणि अंतराळातून आकाश कोणत्या रंगात पाहतो आपण. ठीक आहे. सूर्यापासून दूर आहे, तुम्ही अंतराळात यानामध्ये बसलेले आहात, तर तिथून तुम्हाला आकाश कोणत्या कलरचं दिसणार आहे. चला काय आन्सर येईल याचा आन्सर इथे दिलेलं आहे. काय येईल हे विचारायचे हे नाही. काळं. का काळं? कारण आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे प्रकाश किरणे पृथ्वीवर येतात. पृथ्वीवर प्रकाश किरण आल्यानंतर त्याचं विकिरण होतं. आकाशाला कुठलाही कलर नाहीये. वातावरण जिथे आहे तिथेच तुम्हाला रंग दिसणार आहे. वातावरण पृथ्वीवर आहे. वातावरण कुठे आहे? पृथ्वीवर आहे. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतो. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतो, ठीक आहे, तेव्हा पृथ्वीवरती काय असतात? कण असतात. त्यांचं काय होतं? त्या कणांवर जेव्हा सूर्यकिरण पडले तर त्या कणांपासून काय होतं? त्याचे वेगवेगळ्या दिशांनी काय होतं? विकिरण होतं. त्याच्यामुळे काय होतं? आकाशाचा कलर याच्यामुळे काय होतो? निळा होतो. म्हणजे आकाशाला कलर नाहीये, बट सूर्याच्या किरणांच्या प्रभावामुळे आपल्या आकाशाला निळा कलर आपल्याला दिसतो. पण जेव्हा तुम्ही अंतराळात बसलेले आहात तर तेव्हा तिथे वातावरण नसल्यामुळे तुम्हाला आकाशाचा कलर काळा दिसतो. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. तर पुढचा प्रश्न बघा काय आहे. स्थितीकरणासाठी आता हायड्रोजनचा तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. काय आहे? नायट्रोजनचा हा जो प्रश्न दिलेला आहे, दिसतंय सर्वांना. तर नायट्रोजन स्थितीकरणासाठी कुठलं पीक उपयुक्त आहे? बघा, जमिनीची सुपीकता वाढवणं हे आपल्या शेतकरी मित्रांचं काम आहे. आपण महाराष्ट्रातले आहोत. आपला जो मुख्य व्यवसाय आहे तर तो शेतीचाच आहे. ठीक आहे. सेंट्रल लेवलला पहिल्यांदा मराठीतून तुम्हाला पेपर देता येणार आहे. ही संधी तुम्ही सोडू नका. ठीक आहे. सामान्य विज्ञान घेण्यासाठी आपल्या मॅडम आहेत, तुमच्या मॅडम आहेत इथे, बरोबर. तर बघा, आपण जेव्हा शेतीमध्ये कुठलेही पीक लावतो तर एकदम नैसर्गिकरित्या नायट्रोजन स्थितीकरण पिकांमध्ये होतं वनस्पतींद्वारे. ठीक आहे. वनस्पतींद्वारेच ते केलं जातं. आता हवेतील नायट्रोजन आहे तो वनस्पती शोषून घेतात नायट्रेटच्या स्वरूपात, बरोबर. मग ते स्थितीकरणासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त पीक कुठलं आहे? तर ते सोयाबीनचं पीक असतं. उपयुक्त पीक आहे सोयाबीनचे पीक, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त तुम्ही काय करू शकतात? नायट्रोजन स्थितीकरण करू शकतात. कशामध्ये? तर जमिनीमध्ये, बरोबर. तर पुढचा प्रश्न बघा, मायोपिया म्हणजे काय? मायोपिया म्हणजे काय? तर मायोपिया हे तुम्हाला इंग्लिश वर्ड दिलेला आहे. मायोपिया काय दिलेला आहे? इंग्लिश वर्ड दिलेला आहे. हा काय आहे? डोळ्यांचा आजार आहे. काय आहे? डोळ्यांचा आजार. जसं की तुम्हाला आन्सर दिसत आहे. डोळ्यांचा आजार कोणता आहे? निकट दृष्टीचा. आता मायोपियाला काय म्हटलं जातं? निकट दृष्टीचा. निकट दृष्टीचा म्हणजे कन्सेप्ट लक्षात ठेवायची. निकटची दृष्टी आहे, दूरची दृष्टी नाही. त्याला निकट दृष्टीचा म्हटलं जातं, बरोबर. ज्याला निकटचं दिसतंय पण ज्याला दूरचं दिसत नाहीये त्याला निकट दृष्टीचा दोष झालेला आहे आणि त्यालाच इंग्लिशमध्ये मायोपिया म्हटलं जातं. ओके. देन आहे पुढचा प्रश्न बघा. भारतासाठी हा अतिशय योग्य अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. आता बघा, भारतासाठी योग्य. तर भारतातील आपले जे लोक आहेत हे काय करतात? म्हणजे आपण असं आहे की गोष्टींना मॅनेज करून काय करत असतो? सगळं चालवत असतो, बरोबर की नाही. हे गोष्टी तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही पण मॅनेज करत असणार आहात गोष्टींना, बरोबर ना. आता आपल्याकडे ऊर्जेचा जो स्रोत आहे प्रमुख तो कुठला असणार आहे? सूर्य. मग सूर्यापासून सगळ्यात जास्त उष्णता किंवा ऊर्जा आपल्याला कोणत्या रूपात मिळते? आपण जे सौर चॅनल लावतो वरती, ठीक आहे, ते जे कॅनल असतात तर त्या कॅनलद्वारे आपल्याला काय मिळते? ऊर्जा, एनर्जी मिळत असते, जी की आपण आपल्या पूर्ण दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गोष्टी ऊर्जेवर चालतात त्याची पूर्ण ऊर्जा आपण सूर्याकडूनच घेतो. म्हणजे सौर ऊर्जेचा वापर आपण काय करतो?
जास्तीत जास्त करतो कुठल्याही गोष्टीला चालवण्यासाठी. ज्याच्याकडे माइंड आहे तो काय विचार करतो, की इलेक्ट्रिसिटी इतकं भरण्यापेक्षा मी एक सौर पॅनल लावलं तरी सुद्धा माझ्या घरात सगळं व्यवस्थित चालणार आहे. बरोबर? तर इथे काय विचारलेलं आहे, भारतासाठी अतिशय योग्य पारंपरिक ऊर्जा स्रोत कुठला आहे? तर सौर ऊर्जेचा स्रोत आहे आणि सूर्य हा सर्वात मोठा स्रोत आहे ऊर्जा निर्मितीचा आपल्यासाठी. बरोबर? देन पुढचा प्रश्न बघा. रात्री हिरे का चमकतात? आता रात्री हिरे, हिरे विचारलेला आहे, चांदण्या विचारलेल्या नाहीये किंवा तारे विचारलेले नाहीये, की प्रकाशाचा एखादा आपल्याला इथे गुण बघायला मिळणार आहे, की प्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण, ठीक आहे, अंतर्गत परावर्तन हे सर्व काही नाही. इथे हिरे विचारलेले आहे. तर हिऱ्यांमध्ये असं काय असतं, की ते रात्र झाली, की ते म्हणजे जेव्हा लाईट नाहीये, जेव्हा सूर्यप्रकाश नाहीये, ठीक आहे, तेव्हा ते डार्कनेस मध्ये चमकतात. तर हिरे चमकतात कारण त्यांच्याकडे काय असते, टेट्राहेड्रल आण्विक रचना आहे. ठीक आहे. 4 काय टेट्रा, टेट्रा म्हणजे किती 4. टेट्राहेड्रल त्यांच्यामध्ये रचना असल्यामुळे त्यांची ती रचनाच त्या पद्धतीने केलेली आहे, की ते आपल्याला काय दिसतात, चमकताना दिसतात. हा प्रश्न तुम्हाला कशातून आलेला आहे? तर बुक तुम्हाला पेज बघून समजलंच असणार आहे. आपलं जे पेज आहे त्याच्यावरूनच तुम्ही समजलं असणार आहे. सेंट्रलचा सगळा अभ्यास सगळे विद्यार्थी त्या बुक मधून आपल्या ह्याच बुक मधून करतात ते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. तलाव आणि कृत्रिम जलाशयामध्ये माशांच्या प्रजननाच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? क्वेश्चन दिसताय व्यवस्थित? कुठे सांगितलं? तलावामध्ये. आता तुम्हाला समजा एखादा बिझनेस टाकायचा आहे तर सगळ्यात मस्त बिझनेस हा तुम्हाला कळणार आहे. तलाव आणि कृत्रिम जलाशयांमध्ये माशाच्या प्रजननाला मत्स्यपालन म्हणतात. ठीक आहे. ज्यालाच तुम्ही इंग्लिशमध्ये फिशरी म्हणतात. काय बोलतो आपण याला? फिशरी. बरोबर. आता फिशरीमध्ये काय केलं जातं, पॉन्ड्स तयार केले जातात आणि हा एक खूप चांगला इन्कम सोर्स मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही पॉन्ड्स तयार केले, ठीक आहे, पॉन्ड तयार केले, छोटा मोठा 3 पॉन्ड तर लागतात तुम्हाला त्यासाठी. फिशरीची एक मोठी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. फिश कसे ठेवायचे, ऑक्सिजन लेवल पाण्यातली कशी ठेवायची, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. पण हा खूप चांगला सोर्स आहे आणि तलावामध्ये तुम्ही फक्त फिशचं नाही तर प्रॉन्सचं पण कल्चर करू शकतात. प्रॉन्स कल्चर आहे, ठीक आहे. तेही तुम्ही करू शकतात आणि तुमचा एक वेगळा तुम्ही बिझनेस तिथे टाकू शकतात आणि ज्याच्यातून तुम्ही खूप इन्कम पण मिळवू शकतात. तर त्याला आपण मत्स्यपालन म्हणतो, ज्यालाच आपण काय म्हणतो, फिशरी म्हणतो. लक्षात आलं? देन आहे भारतासाठी, हा बघा परत आलेला प्रश्न आहे. सो हा डबल झालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न. क्लोरोफिलची भूमिका प्रकाश संश्लेषणात असते. आता क्लोरोफिल जी आहे, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, फोटोसिंथेसिस प्रक्रिया. ओके, आपण इकडे जा करून घेऊ. काय आहे प्रकाश संश्लेषणाचा अर्थ काय होतो? फोटो सिंथेसिस प्रक्रियेमध्ये क्लोरोफॉर्मचं काम आहे प्रकाशाचे शोषण करणे. कारण प्रकाशापासूनच वनस्पती काय करतात, अन्न तयार करतात. ठीक आहे. प्रकाश मिळाल्यानंतरच ते काय करतात, त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात, रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. हे सुद्धा तुम्हाला PYQ मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, की कुठल्या अशी क्रिया आहे, कोणती अशी क्रिया आहे की ज्याच्यामध्ये प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. विद्युत नाही हा, रासायनिक ऊर्जेत रूपांतर होतं, ते फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे. ज्याच्यामध्ये क्लोरोफिल जो आहे तो प्रकाशाचं शोषण करण्याचं कार्य करत असतो फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, काचेवर लिहिण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते, तर ते आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. तुम्हाला काचेवर काहीही लिहायचं आहे, आजकाल खूप असतं ट्रेंड ते की आपण लिहितो आणि आपण खूप वेळेस बघितलेलं आहे, त्यासाठी ऍसिड यूज करतात. ठीक आहे. तर हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. HCl मोस्ट ऑफ आपल्या कशामध्ये बघितलं जातं, जठरामध्ये बघितलं जातं. बरोबर नाही? HCl कुठे असतं, मानवी जठरामध्ये सुद्धा मिळतं. ठीक आहे. असं नाही की जठरातूनच काढलं जातं, तर HCl जो आहे तो मिळतो सुद्धा, असं मी तुम्हाला इथे म्हटलेलं आहे. तर काचेवर लिहिण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिडचा उपयोग केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. हा शारीरिक स्पर्शाने पसरणारा आजार आहे. शारीरिक स्पर्शाने पसरणाऱ्या आजारास काय म्हटलं जातं, दिलेलं आहे संसर्गिक आजार. ठीक आहे. संसर्गिक म्हणजे ज्याचा संसर्ग होतो. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे बघा, ज्याचा संसर्ग होतो त्यास काय म्हणतात, संक्रमक आजार म्हणतात. सं संक्रमक म्हणजेच संसर्गिक आजार म्हणतात. बरोबर की नाही? आता त्याच्यात पण वेगवेगळे संक्रमक असतात. मग शारीरिक स्पर्शाने पसरणाऱ्याला काय म्हटलं जातं, संसर्गिक आजार म्हटलं जातं. व्हेरी गुड.
ज्यांनी पण आन्सर कमेंट बॉक्समध्ये दिले त्यांच्यासाठी आत्तापासूनच, कारण मला माहिती याचं आन्सर सगळ्यांनाच माहिती असेल. तर हे होते तुमचे सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन, जे की मी वन लाइनर स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन आली होती. हे क्वेश्चन आन्सर देण्याचा उद्देश इतकाच आहे की तुमचे एक्झाम जवळ आलेले आहे. तुम्हाला मी कन्सेप्टचे भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत. कुठलीही कन्सेप्ट क्लिअर करायची असेल किंवा काहीही अडचण असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकतात की ह्या टॉपिकमध्ये अडचण आहे किंवा हा टॉपिक आम्हाला समजत नाहीये, तर आपण त्या टॉपिकवर कंटेंट पूर्ण मी घेऊन येणार आहे किंवा पूर्ण कन्सेप्ट घेऊन येणार आहे. आतापर्यंत जे काही कन्सेप्टचे व्हिडिओ आहे ते सर्व पहिले प्रत्येकाने बघायचे. देन क्वेश्चन आन्सरला सुरुवात करायची आहे. त्याच्या अगोदर सुद्धा लाईव्ह लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन आन्सर घेत होतो, कंटेनही घेत होतो, कन्सेप्टही घेत होतो आणि त्याचे क्वेश्चन आन्सरही घेत होतो, ज्याचा खूप लोकांना, खूप स्टुडंटला सीजीएलसाठी फायदा झालेला आहे. आपण शिकवलेले बरेचसे टॉपिक, ठीक आहे, आपण टॉपिक घेतल्यानंतर 2 दिवसांनी तोच टॉपिकवरचा प्रश्न येत होता. असे बरेचसे फायदे आपल्या कन्सेप्टचे सुद्धा झालेले आहेत. सो सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलंच असणार आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं आणि क्वेश्चन आन्सर जमले की नाही, हे क्वेश्चन तुम्हाला येणारच आहे. त्यामुळे हे नोट डाउन करणंही गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगायच्या आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर टिकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं. भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू. आणि हे 10 का दम जसं मी म्हटलं, हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.